सर्वप्रथम सर्वांना माझ्यातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण तीळ पापडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तिळापासून आपण वडी बनवतो, लाडू बनवतो, तसेच बऱ्याचशा गोष्टी बनवतो. मग आज आपण अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी तीळ पापडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तीळ पापडी बनवायला सोपी आणि खायला रुचकर लागते. त्यामुळे तुम्ही या संक्रांतीसाठी ही रेसिपी न चुकता नक्की ट्राय करा. आता इथे तुम्हाला एक तीळ पापडी तोडून पण दाखवते. तुम्ही इथे बघू शकता की किती कुरकुरीत अशी झाली आहे. नमस्कार, मी प्रिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मकर संक्रांती स्पेशल रेसिपी पाहतोय आणि यामध्ये आज आपण खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तीळपापडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. वेळ न घालवता चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. तीळपापडी बनवण्यासाठी इथे मी 1 कप गावरान तीळ घेतले आहे, तसेच 1 कप गूळ आणि 2 चमचे साजूक तूप घेतले आहे. आता एक पॅन गरम करून घ्यायचा. यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत आणि तीळ आपल्याला सतत हलवत हलवत भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजत असताना कधीही घाई नाही करायची किंवा मोठ्या गॅसवर नाही भाजून घ्यायचे. लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला खमंग असे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. कारण आपण जेवढे तीळ खमंग भाजून घेतात तेवढ्याच त्याच्यापासून जो बनणारा पदार्थ असतो तो रुचकर लागतो. त्यासाठी आपल्याला लो टू मिडियम हीटवर 5 ते 7 मिनिट तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. ते भाजले ओळखायचे कसे, तर ते भाजल्यानंतर खमंग असा सुवास दरवळतो किंवा काय होतं ते भाजत आल्यानंतर तर 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 असे उडतात. त्यावेळेस समजायचे की तीळ आपले व्यवस्थित असे भाजले आहेत. इथे साधारण 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. मी लो टू मिडियम हीटवर हे तीळ व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत. आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते आणि डिश मध्ये तीळ काढून घेतल्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आता याच पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊ. नंतर यामध्ये 1 कप गूळ घालून घ्यायचा. गूळ आहे तो आपल्याला व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे. आपण तीळ पापडी बनवत आहोत, मग त्यासाठी जो लागणारा पाक आहे तो अगदी कडक असतो. पण तो कितपत शिजवायचा, कितपत झाला पाहिजे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे चालून सांगणारच आहे. साधारण 2 मिनिट झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता गूळ आहे तो व्यवस्थित असा मेल्ट झाला आहे. आणि गूळ शिजत असताना तो सतत हलवत राहायचा, म्हणजे जो पॅन असतो त्याच्या तळाशी तो बिलकुल पण चिटकणार नाही. साधारण 3 ते 4 मिनिट झाले. गूळ व्यवस्थित असा शिजवून घेतला आहे. आता पाक तयार झाला का नाही हे चेक करू. यासाठी इथे डिश मध्ये मी पाणी घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 थेंब घालायचा आणि हाताने त्याचा म्हणजे बोटाच्या साहाय्याने गोळी तयार करून बघायची. तुम्ही ते बघू शकता. आणखीन पण आपला जो पाक आहे तो कडक बनला नाही, म्हणजे तो आणखी पण चिवट आहे. आणि एक साधारण 2 ते 3 मिनिट आणखीन हा गोळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आणखी एक वेळेस मी इथे चेक करत आहे. आता याची व्यवस्थित अशी गोळी बनत आहे, म्हणजे आपण जरी डिश मध्ये हे टाकलं तर टनकन असा आवाज येतो, म्हणजे आपला जो पाक आहे तो अगदी प्रॉपर असा बनला आहे. आता यामध्ये आपण जे भाजलेले तीळ होते ना ते घालायचे. आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती पटापट करायची, म्हणजे तीळ यामध्ये घालून घेतले की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आता इथे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून झालेले. चला पापडी बनवून घेऊ. आता इथे मी जी दुधाची बॅग असते त्याला कट करून स्वच्छ धुवून नंतर ती पुसून त्यावरती तूप लावून घेतले आहे. यावरती आपल्याला थोडेसे सारण घालायचे आणि याची आपल्याला पापडी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने जर आपण पापडी लाटली तर हाताला बिलकुल चटके बसत नाहीत किंवा आपण जर डायरेक्ट यावरती बेलने फिरवायला गेलो तर कधी कधी काय होतं ते चिटकून बसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने आपण पॉलिथिन मध्ये जर घालून पापड लाटले तर अगदी आपल्याला इझी जातात. तुम्हाला जेवढा पातळ पापड लाटून घ्यायचा असेल तेवढा लाटून घेऊ शकता. इथे मी किंचित जाडच ठेवत आहे, कारण खूपही पातळ पापड लाटला तर काय होतं तो पटकन तुटतो. म्हणजे जरी आपण डब्यामध्ये ठेवायचं म्हणलं तर तो तुटतो. त्यासाठी मी इथे किंचित जाड ठेवत आहे. आता काय करायचं, हाताला अशा पद्धतीने पाणी लावून नंतर सारण हातात घेऊन पण तुम्ही अशा पद्धतीने गोळी बनवू शकता. पण हाताला चटका बसू नये म्हणून थोडेसे मी इथे पाणी लावून घेतले आहे आणि या पद्धतीने पण तुम्ही पापड लाटून घेऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सारण जर थंड झालं तर काय करायचं? टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. आणखी गॅसवरती एक वेळेस पॅन ठेवायचा, थोडेसे गरम करायचे आणि नंतर भराभर असे पापड तुम्ही लाटून घेऊ शकता. पापड लाटून झाल्यानंतर 2 मिनिटासाठी मी थंड करून घेतला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की किती इझिली हा निघत आहे. अगदी परफेक्ट. अशा पद्धतीने इथे आपण सोप्यात सोप्या पद्धतीने तीळपापडी कशी बनवायची हे पाहिले आहे. माझ्या मुलाला तर ही तीळपापडी प्रचंड आवडली. तुम्हाला आवडतात का नाही हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा.
किती सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आज तीळ पापडी कशी बनवायची हे सांगितले आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओला एक लाईक तर झालाच पाहिजे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना तसेच रिलेटिव्ह मध्ये पण हा व्हिडिओ शेअर करू शकता. तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपी मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.